आपलं मनसा देवीचं दर्शन आपण पूर्ण केलेलं आहे आणि आता आपण चंडी देवीच्या दर्शनासाठी जातोय, कारण की आपण हे कंबाईन तिकीट घेतलेलं होतं आणि यामध्ये आपल्याला दोन्ही साईडचे रोपवेज आणि मनसा देवी ते चंडी देवीचा प्रवास यामध्येच इन्क्लुडेड होता. 534 रुपये तिकीट होतं याचं. तर आपण आता थांबलेलो आहोत बसस्टॉपवरती, जिथून आपल्याला चंडी देवीसाठी बस घेऊन जाणार आहे. तर चला कंटिन्यू करूया. आणि माझ्या चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर भाग पहिला बघायला विसरू नका. माझ्या सोलो ट्रिपचा हा भाग 2 आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून पुढचा भाग आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला. चंडी देवीला आल्यानंतर इथे बरीचशी गर्दी आहे. सो मी जे तिकीट काढलेलं आहे रोपवेसाठी त्याला सुद्धा अर्ध्या तासाची वेटिंग आहे. सो तोपर्यंत मला वेळ आहे. तिथे फूड कोर्टमध्ये कॉर्न चाट भेटते तर ते खातो. तुम्हाला इकडे बऱ्याचशा गोष्टी भेटतील. इकडे हा वेटिंग एरिया आहे एवढा सगळा. इकडे बसायला आहे तुम्हाला व्यवस्थित. इथे तुम्हाला खायचे स्टॉल्स भरपूर भेटतील. बाहेर फ्रूट चाट वगैरे आहे आणि इकडे हा प्रॉपर मोठा फूड कोर्ट आहे. इथे तुम्हाला सगळं काही भेटेल. त्यासोबत किड्स प्ले एरिया सुद्धा आहे. तर आपला नंबर आलेला आहे आता चंडी देवीच्या रोपवेसाठी. एक्साइटेड वन्स अगेन. खूप भारी एक्सपिरियन्स आहे यार. सी पण एक्सपिरियन्स खतरनाक होता. मध्येच थांबली होती आमची रोपवे, पण मजा आली. मंदिरातून खाली उतरताना इथल्या दोन्ही साईडला भाविकांनी त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून अशा गाठी बांधलेल्या आहेत. जय माता दीचं. दोन्ही मंदिरामध्ये सेम तुम्हाला सेम तशाच गोष्टी पाहायला भेटतील. शॉपिंग कॉरिडॉर्स, एक्झिट आणि एंट्री. चंडी देवीचं दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यावर आपल्याला लेफ्ट साईडला मंदिर भेटतं. ते म्हणजे हनुमानजी की माता अंजनी देवीचं. अंजनी मातेच्या दर्शनाला आता आपण जातोय.